महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणी सापुतारा रस्त्यावर भीषण अपघात, एक ठार, दोघे गंभीर जखमी। कार दुचाकीत झाली भीषण धडक, अपघातानंतर दुचाकीने घेतला पेट। बघा सविस्तर अपघाताचे थरारक दृश्य फक्त महाराष्ट्र क्रांती न्यूजवर। वणी सापुतारा रस्त्यावर पांडाणे गावाजवळ सोमवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय, तर दोघे गंभीर जखमी झाले। अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक MH15JV1259 वणीच्या दिशेने येत होती। त्याचवेळी कार क्रमांक MH41AZ 3498 सापुताऱ्याच्या दिशेने जात होती। पांडाणे गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार मंगेश पांडू कराटे वय 49 राहणार खोबडा तालुका सुरगाणा यांचा जागीच मृत्यू झालाय। या अपघातात विजय शेखरे वय 21 आणि रेखाबाई विजय शेखरे वय 20 दोघेही राहणार खोबडा तालुका सुरगाणा हे गंभीर जखमी झाले। यातील रेखाबाई शेखरे यांची प्रकृती अति गंभीर असल्याचे सांगण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच पांडाणे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले। दरम्यान अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला। आगीमध्ये दुचाकी पूर्णपणे जळून गेली। वणी ग्रामीण रुग्णालयात जखमींना आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल महाले तसेच परिचारिका सविता ससाणे, शैला गावित आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जखमींवर तातडीने उपचार केले। गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात बाबत वैद्यकीय पातळीवर कार्यवाही करण्यात आली। कार चालक व कारमधील एक जखमी आहे। या अपघाताची नोंद वणी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून वणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वसंत साबळे पुढील तपास करीत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।